नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, अजित पवारांनी घेतली शिवाजीराव आढळराव पाटलांची भेट या संदर्भातली। शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून अजितदादा आणि आढळराव पाटलांमध्ये बैठक झाली। अजित पवार आणि आढळराव पाटलांमध्ये अर्धा तास चर्चाही झालेली आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेत। योगेश, या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात काही कळू शकलंय? उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत आणि आज अजित पवारांची मंचरमध्ये जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे। मात्र त्यापूर्वी अजित पवार यांनी आढळराव पाटील यांची भेट घेतलेली आहे। शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांच्याबद्दलची काही चर्चा सुरू आहे। आज शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार आणि त्यानंतर शिरूर लोकसभा निवडणूक लढवणार अशा पद्धतीची चर्चा आहे आणि म्हणूनच शिवाजीराव आढळराव पाटील यांची जी शैक्षणिक संस्था आहे भैरवनाथ शिक्षण मंडळ, या संस्थेच्या ऑडिटोरियमची सुद्धा अजित पवारांनी पाहणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील या तिघांमध्ये काही महत्वपूर्ण बैठक सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते। या बैठकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून चर्चा सुरू असल्याचं सुद्धा बोललं जाते आणि याच दौऱ्यानंतर नेमकं काय पुढे येणार हे बघणं महत्वाचं असणार आहे। शिवाजीराव आढळराव पाटील नेमकं कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील हे बघणं महत्वाचं असणार आहे, कारण येत्या काही दिवसांमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर होईल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।